नमस्कार सर्वांना, आपल्या शीतल सावंत चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अत्यंत आणि पारंपरिक महत्त्वाचा सण म्हणजे बेंदूर म्हणजेच पोळा। हा सण का साजरा केला जातो, यामागची कथा काय आहे आणि या सणाचा आणि आपल्या संस्कृतीमध्ये आणि शेतीमध्ये नेमकं महत्त्व काय आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी या सणातून मिळणारा सुंदर संदेशही सांगणार आहे। बेंदूर काही भागामध्ये पोळा म्हणूनही ओळखला जातो। हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हा सण शेतकऱ्यांचे खरे साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो। बेंदूर सण का साजरा करतात? पूर्वी शेतीची सर्व कामे बैलांच्या मदतीने केली जात असत। नांगरणी, पेरणी, वाहतूक अशा अनेक प्रकारे कामांमध्ये बैलांचा मोठा वाटा असतो। त्यामुळे वर्षभर मेहनत करणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती देऊन त्यांचा सन्मान केला जातो। या दिवशी बैलांना सकाळी आंघोळ घालतात, त्यांच्या शिंगांना रंग लावतात, गळ्यात घंटा, माळा, झूल आणि सुंदर सजावट करतात। बैलांची पूजा करून त्यांचे औक्षण केले जाते। पुरणपोळी आणि आवडीचा नैवेद्य त्यांना देतात। पुरणपोळी त्यांना खाऊ घालतात। गावातून सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते। काही ठिकाणी बैलगाड्यांची शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होतात। बेंदूर सणाची आपण कथा जाणून घेऊयात। खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब पण मेहनती शेतकरी राहत होता। त्याच्याकडे 2 बैल होते। ते बैल दिवसभर शेतात राबत असत आणि एकदा पावसाळ्यात शेतीची सर्व कामे पूर्ण झाली त्या रात्री शेतकऱ्याला स्वप्नात देव दिसले। देव म्हणाले, हे शेतकरी, तुझ्या मेहनती इतकीच तुझ्या बैलांचीही मेहनत आहे। त्यांच्यामुळेच तुझे शेत हिरवेगार झाले आहे। वर्षातून एक दिवस तरी त्यांना विश्रांती दे, त्यांचा सन्मान कर आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कर। दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने बैलांना अंघोळ घातली, सुंदर सजवले, त्यांची पूजा केली आणि त्यांच्या आवडीचा चारा त्यांना खाऊ घातला। गावातील इतर लोकांनीही ही परंपरा सुरू केली। पुढे हीच परंपरा बेंदूर म्हणजेच पोळा सण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात रूढ झाली। या कथेचा संदेश असा आहे की प्राण्यांवर प्रेम करा, मेहनतीचा आदर करा, निसर्ग आणि प्राण्यांप्रती कृतज्ञता बाळगा। शेतकरी आणि बैल यांचे नाते अतूट आहे। बेंदूर सणाचे महत्त्व जाणून घेऊयात। बेंदूर हा फक्त सण नाही, तर शेतकरी आणि बैल यांच्यातील प्रेम, विश्वास आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे। आधुनिक युगात यंत्राचा वापर वाढला असला तरी बैलाचे शेतीतील योगदान आणि त्यांचे महत्त्व आजही कायम आहे। तर बेंदूर हा फक्त बैलांचा सण नाही, तर कष्ट, कृतज्ञता आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा सन्मान करणारा पवित्र सण आहे। वर्षभर आपल्या सोबत राबणाऱ्या मुक्या प्राण्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आपण जपूयात। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबीय आणि मित्र सोबत नक्की शेअर करा आणि अशाच धार्मिक, सांस्कृतिक उपयुक्त माहितीसाठी शीतल सावंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।